नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी सिंहस्थ कुंभमेळा होतोय. यानिमित्त देश विदेशातून मोठ्या संख्येने भाविक येतील. यात सार्वजनिक आरोग्य विभागाची भूमिका महत्त्वाची असून कुंभमेळा आरोग्य विभागाला बळकटीकरणासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे भाविकांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी आरोग्य यंत्रणेनं डिसेंबरपर्यंत व्यवस्था सज्ज करण्यासाठी गतिमान पद्धतीनं कामकाज करावं असे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले. नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाशी संबंधित कुंभमेळा पूर्वतयारीबाबतची आढावा बैठक आज दुपारी कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, आमदार देवयानी फरांदे, आमदार सरोज अहिरे, आमदार हिरामण खोसकर, उपमहापौर विलास शिंदे, त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, आरोग्य उपसंचालक डॉक्टर कपिल आहेर, प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनंत पवार आदी उपस्थित होते. कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांसाठी प्राधिकरणाच्या माध्यमातून आरोग्य विभागानं नियोजन केलंय. भाविकांची संभाव्य संख्या लक्षात घेऊन आवश्यक यंत्रसामुग्री, औषध साठ्याचे आतापासूनचे नियोजन, भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही अशी दक्षता घ्यावी. काही शासकीय रुग्णालयांची प्रलंबित कामं मोहीम स्तरावर पूर्ण करत येत्या डिसेंबरपर्यंत ही सर्व रुग्णालये कार्यान्वित करून त्यांचं लोकार्पण करावं. जिल्ह्यात रुग्णवाहिकांची संख्या वाढवण्यात येईल. कुंभमेळा कालावधीत मनुष्यबळ उपलब्धतेसाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल. वैद्यकीय क्षेत्रातील संस्था संघटनांचं सहकार्य घ्यावं, त्यासाठी समन्वय साधावा असंही सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्र्यांनी म्हटलंय. कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांनी फ्ल्यू प्रतिबंधक लसीकरण करून यावं, यासाठी जनजागृती करण्यात येईल. याबरोबरच नागरिकांच्या आरोग्याची सर्वतोपरी काळजी घेतली जाईल असंही नियोजन करावं. नवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून जळीत रुग्णांसाठी कक्ष कार्यान्वित करावा, त्यासाठी औषधोपचाराची पद्धती निश्चित करावी अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्र्यंबकेश्वर आणि परिसरातील रुग्णांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकतेनुसार सद्य परिस्थितीतील इमारतीत बाह्य रुग्ण विभाग कार्यरत ठेवावा, तसंच नवीन रुग्णालयासाठी पर्यायी जागेचा शोध घ्यावा. यावेळी आयुक्त म्हणाले, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका, जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानं 254 कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार केलाय. या कालावधीत सुमारे 3,500 मनुष्यबळाची आवश्यकता भासणार असून त्याचं नियोजन केलं जातंय. तसंच नवीन रुग्णवाहिका यंत्रसामुग्रीची खरेदी करण्यात येईल. नदीकाठच्या दोन्ही बाजूंसह साधुग्राम, वाहनतळ, गर्दीच्या ठिकाणी आरोग्य विभागाची पथकं तैनात करण्यात येतील असंही सांगितलं. त्यानंतर महामार्गावरील अपघात आणि आवश्यक उपाययोजनाविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली, तर उपसंचालकांनी आरोग्य विभागाने कुंभमेळ्यासाठी केलेल्या तयारीची सविस्तर माहिती दिली. महिला रुग्णालयाचं बांधकाम, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील विविध वैद्यकीय सुविधा तातडीनं कार्यान्वित कराव्यात. किडनीशी संबंधित आजारांवरील औषधोपचार तातडीनं सुरू करावेत. शीतकक्षाची क्षमता वाढवावी. त्र्यंबकेश्वर येथील रुग्णालय सुरू ठेवावं. ट्रामा केअर सेंटर कार्यान्वित करावे. औषधांचा साठा वाढवून ठेवावा. पर्वणी कालावधीनंतर आरोग्य सेवा कायम ठेवाव्यात. शासकीय रुग्णालयात सिटी स्कॅन सुविधा कार्यान्वित करावी अशी अपेक्षा खासदार वाजे, आमदार फरांदे, आमदार अहिरे, उपमहापौर शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत. संविधान न्यूजसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर.